हा आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आणि ही आहे माझी मोठी दीदी सर्वांना जेवण वाढते। हा व्लॉग आहे माझ्या माहेरमधील माझ्या वहिनीचा डोहाळे जेवण संदर्भात। मंडळी नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। सकाळचे वाजले आहेत 8:30। आज मी आहे ठाण्यामध्ये म्हणजेच माझ्या माहेरमध्ये। सुरुवातीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी जसं सांगितले आहे की इथे आमचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होत आहे, म्हणजेच कार्यक्रम होणार आहे। त्या संदर्भात सुरुवातीला जी काही तयारी असेल किंवा जी पण घरातील कामं असतील ते आम्ही इकडे करायला घेतलोय। भावांसोबत केलेली मस्ती आणि थोडीशी छोटुली अशी सजावट पण आम्ही इकडे करायला घेतलोय। तर चला आपण बघूयात। आणि ज्याने काळा टी शर्ट घातलाय तो माझा मोठा भाऊ आहे। मोठा म्हणजे माझ्याहून लहानच आहे, पण छोट्या भावाचा मोठा भाऊ आहे। म्हणजे आम्ही टोटल आहोत 6 जण, त्यापैकी हा 5 नंबरचा आहे, मी 3 नंबरचे आहे। इकडे कन्फ्युजन भरपूर होईल म्हणून मी हा विषय इथेच थांबवते। जसं व्हिडिओमध्ये जे कोणी असेल तसं त्यांचं मी इंट्रोडक्शन करून देईल। ओके, तर इकडे त्याला काय व्यवस्थित जमत नव्हतं। मी म्हणलं चल आता तू बाजूला हो, इकडे मी मस्त सजावट करून देते। इकडे माझा भाऊ बोलत होता ह्या विंडोवरती आपण तिकडे पडदा टाकूयात व्हाईट कलरचा आणि त्यावरती असे फुलांचे हे हार सोडूयात, पण मला ते पटत नव्हतं। मला तो व्हाईट कलर एकदम इतका काही खास नाही वाटणार, म्हणून म्हणलं की डायरेक्ट इथूनच आपण करूयात। आणि तुम्हाला माहिती आहे का, या माझ्या भावाने लव्ह मॅरेज केलं आहे आणि त्यांनी लग्न करायच्या अगोदर ज्या घरात आम्ही ते उभे आहोत ना, तर ते घर त्यांनी स्वतः घेतलं आहे। तर आमच्यासाठी हे खूप मोठं म्हणजे एकदम हॅपी मोमेंट आहे। तर मंडळी चला आता मी तुमच्या सर्वांसोबत याचा ओरिजिनल क्लिप शेअर करते, म्हणजेच मी व्हॉइसवर न देता ज्या पण घटना अशा काम करत करत घडल्या आहेत त्या मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करते। तिकडे चंद्र दिसतंय का तुला? असं वर तोंड करून बघायला लागला। हे आले कसं लावायचं ते सांगायला तुझं काय? हे बघा, आईच्या कामावर आईचं काम करायला आल्यानंतर अशीच खुशी होते माणसाला। सगळं सामान असं इकडं तिकडं उद्ध्वस्त केलेत पोरीने। अजून मला हे हवंय ना, गजरे नाही भेटले। हिला पाहिजे गजरा आणि ही करते नकरा। ये खरं काय म्हणते ते बोलता। अगं 2 तुकडे कर, वर बेबी खाली शावर। हा याच्यामध्ये ऑलरेडी आहे ना बेबी असं दिलेलं आहे। त्याच्या पुढचं स्विमिंग तिने वेगळं दिलंय। हे शिकवायला आलेले ज्ञान चांगे जगाला, समजलं असेल। ते बघा तिकडे मागं बेबी दिसतंय। नाही तेवढंच माझे गजरे आणायला। हे बघा, हे आहेत माझे वडील लसूण सोलत आहेत। आज मला टोटल 25 ते 30 माणसांसाठी भाज्या बनवायच्यात। तर माझी मोठी दीदी आल्यावर पुरी आणि राईस बनवणार आहे आणि मी इकडे भाजी बनवणार आहे। भाज्यामध्ये बटाटे लावलेत मी उकडायला एक साईडला आणि एक साईडला डाळ लावली आहे। आणि इथे जसं आवरेल तसं मी उठून जाऊन मस्त फोडणी देणार। त्यामुळे इकडे सर्वजण कामं अशा आपापले मर्जीने वाटून वगैरे करतात। तोंड लय दुखतो रे फुगवताना, है ना? माझं तर पूर्ण गाल दुखतात असं फुगे फुगवताना। बेबी गर्ल, बेबी बॉय, ते डॉक्टर लोकांना माहित असतो ना काय होणार आहे ते, सांगत नाहीत खडूस लोक।
पण आता कोण नाही असं काय करत. एकतर व्हायलाच लोकांना किती जीव जातो. एक बनवून ते बाबूला तिथं बांधून. आता आपल्याला ते बेबी शॉवर वाला लावायचं आहे ते वाला. बेबी शॉवर लावायचं बेबी शॉवर लवकर हे पण चालेल. हे खूप सिंपल आहे. तिकडे उभी राहा. तुझा बेबी शॉवर करू आपण. एवढा मोठा मला 3-3 थांब. मी आहे ना याला फुगा आलेला एक 3 मारून फोड रे. डाळ उकडायला ठेवली होती ना एक साईडला, आणि एक साईडला बटाटे उकडून झाले आहेत. आणि आता ही डाळ अशी मस्त उकडली आहे. ही एका पातेल्यात काढून घेतले. त्याच कुकरमध्ये 4-5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले. आणि असं पप्पांनी लसूण सोललं आहे. आता मी त्याची आलं लसणाची पेस्ट बनवते. नंतर विचार केला भाजी आहे ना माझी मोठी दिदी येईल आणि मग ती बनवेल. आणि मी त्यानंतर थोडासा प्लॅन चेंज झाला जेवण बनवायचा. म्हणजेच आम्ही फक्त घरगुती कार्यक्रम ठेवणार होतो, पण त्यातल्या त्यात म्हटलं बिल्डिंगमधल्यांना पण बोलूयात. आणि मग काही जणांचे फ्रेंड्स वगैरे पण येणार होते, म्हणून मग जेवणाचा कार्यक्रम असं काय बाहेरून ऑर्डर नाही दिलं किंवा असं काय मोठं नव्हतं करायचं ठरवलेलं, म्हणून मग घरामध्येच बनवायचं होतं. तर त्यामुळे जेवढं जमतं आहे तेवढं आम्ही ट्राय केलं. म्हणजेच आम्ही लावणार होतो फक्त राईस. आणि स्वीट्स मागवले होते. स्वीट्समध्ये भरपूर व्हरायटीज होते, पण गुलाबजाम हे सर्वांना खाण्यासाठी ठेवले होते. तर मी इकडे आलं लसणाची पेस्ट केली आणि कुकरमध्ये पहिला तेल गरम केलं कडकडून. त्यामध्ये जिरे मोहरीचा आणि आलं लसण आणि आपला टोमॅटो भरपूर त्यामध्ये टाकून मस्त फोडणी दिली डाळीला. एक एवढा मापाचा, एक एवढा मापाचा. इकडे माझं फोडणी देऊन झालं आणि इकडे बाकीची थोडीशी सजावट बाकी होती. इकडे माझा हा भाऊ झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यांनी इकडे एकाने फुगे फुगवायला घेतलेत आणि बाप्पा इकडे फुगे लावतायत आणि मी इकडे मस्ती घालते थोडीशी. आणि दुसरा भाऊ हार बनवते, असा तोरण वगैरे. असं मस्ती करत करत जेव्हा काम करतो तर काही काम केलेलं असं काही वाटतच नाही. त्यात घरामध्ये हॅपी मोमेंट्स म्हटल्यावरती अजून जास्त आनंद होतो. ही पहा, ही माझी मोठी दीदी आली आहे कल्याणहून तिच्या सासरहून माहेरी. तर तिने इकडे डायरेक्ट आल्याबरोबर असं घेतलं आहे बनवायला.
ॲक्च्युली ती येते वेळेस तिने मस्त डबा भरून म्हणजे सर्वांना घरातल्यांना पुरेल इतक्या चपात्या घेऊन आलेली 10-15 आणि त्यासोबत भेंडीची भाजी बनवून आलेली सुकी आणि आळूवड्या. त्यानंतर आम्ही बसून जेवण केलं आणि मग नंतर तिने वहिनीचा मेकअप करायला घेतला. तुला कसं वाटतंय? मी म्हणली होती जरा एकदम नॉर्मल व्हिडिओ बनवूया, काय होतच नाही. तर इकडे मेकअप सेशन चालू. आता आमची सगळी कामं झालेली आहेत, सर्वांनी मस्त आवरायला घेतले. आता सगळ्यात अगोदर नवरीबाईची तयारी. नवरीबाई म्हणजे आमच्या या वहिनी ज्यांचं डोंगाळे जेवण आहे म्हणजे चोळीचा कार्यक्रम. तर त्यांचा आता पहिले सुरुवातीला मेकअप चालू आहे. ही माझी मोठी दीदी, तिला तर तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार, काही व्हिडिओमध्ये. तर ही आहे रुपाली आणि ही आहे आमच्या वहिनींची बहीण. हॅलो. तर इकडे मेकअप सेशन चालू आहे. हिचा अर्धवट झालं आता आवरून आणि मग हिचं आवरलं की मग आणि काय सायडर बाबा आणि लास्टला नटतो. एखादा ड्रेस काय अडकवायचा आणि झालं, हो की नाही गुंडा बाळा? फाउंडेशन सेशन चालू आहे मस्त. त्याला विचार भूक लागली का? मग त्याला ते ॲपल बनाना खातो. दे त्याला दाल राईस नको, ॲपल बनाना दे. इकडे बघ. अरे वा सुंदरी. तर मग सर्वांचं आवरून झालं. इकडे आम्ही पण आवरलो आणि ती माझी मोठी दिदी होती जिने नवरीला नटवलेलं होतं. तर फायनली हे बघा येऊन बसले आहेत इकडे सोफ्यावर आणि हे आपले पाहुणे मंडळी जे कार्यक्रमासाठी आले आहेत. बघा मी पण आवरलं. मी हा ड्रेस घातला आहे, कशी दिसते मला सांगा. मी असा टॅग घेऊन बसली होती, मी आत्या होणार, आणि फोटोज काढले. ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. तर हे आमचे पप्पा आहेत जे टॅग्स असे आणले होते ना, मी आत्या होणार, आई होणार वाले, पण त्यामध्ये मी आजोबा होणार असा टॅग नव्हता. तर त्यांनी ते असं दादा दादी नाना नानीवाला असतो ना, तर ते दिलेलं. मग मी दादा होणारवाला टॅग दिला. भले मम्मी ते फोटोमध्ये आहे पण मम्मी आनंदाने आमच्या सर्वांच्या सोबत आहे. तर इकडे एक जणांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. चला तुम्हाला खाऊ दाखवते. हे खाऊ आम्ही असं सजवून ठेवलं होतं. बरेच म्हणजे थोड्याफार मिठाई आम्ही इकडनं आणून असे ठेवलेलं सजवून. यामध्ये बाकरवडी, लाडू, पेढे, आपला काजू कतली आणि काही चकली, शंकरपाळी वगैरे असेच मिठाई आहेत व काही फळे पण. आणि एक करून सर्वांनी अशी वटी भरली. आणि मग काही जणांनी फोटोज वगैरे काढले, म्हणजे सर्वांनीच फोटो वगैरे काढले. तर आता कार्यक्रम होणार होता जी पेढा की बर्फी म्हणजे मुलगी का मुलगा असा एक अंदाज लावायचा असतो, तो वाला सेशन. आणि अजून एक म्हणजे हे आमच्यासाठी सर्वांसाठी नवीनच. आम्ही मोठं झालो तेव्हा जे कार्यक्रम घडते आमच्यासमोर हे तर पहिलंच आहे आमच्या घरातला मुलाचं हे असं ओटी भरण्याचा कार्यक्रम. तर मग यामध्ये बर्फी म्हणजेच मुलगीवाला चिन्ह म्हणतात ना बर्फीला, तर तो वाला ऑप्शन निवडला गेलेला आणि सर्वांनी खूप छान आनंदाने टाळ्या वगैरे वाजवल्या.
मग इकडे बसले आहेत सर्वजण जेवण करायला. मग माझी मोठी दीदी आणि माझा छोटा भाऊ सर्वांना छान जेवण वाढत होते. मध्ये मध्ये मी देखील वाढत होती. आणि इथेच मला माझे एक फॉलोअर पण भेटले आणि मला खूप आनंद झाला. भेटू परत. बाय.